नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. MSRDC प्रस्तुत जय महाराष्ट्र न्यूज आयोजित गाथा विदर्भाची, विकासाची आणि समृद्धीची या कार्यक्रमात दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. उद्योग या विषयावरती आता आपण चर्चासत्र घेतो आहोत आणि या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आता उपस्थित आहेत दीपेन अग्रवाल, जे महाराष्ट्र चेंबर ऑफ असोसिएशन इंडस्ट्री आणि ट्रेडचे अध्यक्ष आहेत. तसंच सुप्रसिद्ध आर्किटेक्ट वीरेंद्र खरे सर देखील आता या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. सोबतच माझ्या सहकारी आणि वृत्तनिवेदिका तेजल नागरे देखील आहेत, त्या हे सत्र घेणार आहेत. त्यामुळे त्यांनाही विनंती करेन की त्यांनीही कृपया व्यासपीठावरती यावं. आपण दोन्ही पाहुण्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. MSRDC आणि जय महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आपलं स्वागत. मी जय महाराष्ट्र न्यूजचे संपादक प्रसाद काथेसर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि त्यांना विनंती करेन की त्यांनी दोन्ही पाहुण्यांचं MSRDC आणि जय महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं स्वागत करावं. दोघांचंही मनापासून स्वागत. MSRDC प्रस्तुत जय महाराष्ट्र न्यूज आयोजित गाथा विदर्भाची, विकासाची आणि समृद्धीची या कार्यक्रमातलं हे पुढचं सत्र आहे. उद्योग या विषयाला वाहिलेलं आणि या चर्चासत्रामध्ये हे मान्यवर पाहुणे सहभागी होत आहेत. मी तेजल नागरे यांना विनंती करेन की त्यांनी कृपया चर्चासत्राला सुरुवात करावी. धन्यवाद प्रशांत सर. तर गेल्या 2.5 वर्षांमध्ये कशा पद्धतीने विदर्भामध्ये उद्योगाची भरभराटी झालेली आहे, उद्योग कशा पद्धतीने वाढलेले आहेत, या संदर्भात हे चर्चासत्र रंगणार आहे. आणि हे तुम्हा मुलांसाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही भावी पिढी आहात आणि या उद्योग क्षेत्राला पुढे घेऊन जायचं काम हे तुमच्याकडेच येणार आहे आणि अर्थात तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे या दोन मान्यवरांचं. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असेल खरे सरांसाठी, गेल्या 2.5 वर्षांमध्ये उद्योगाची भरभराट विदर्भामध्ये कशा पद्धतीने झालेली आहे आणि त्यामुळे रोजगार कसे वाढलेत? गेलेल्या 2.5 वर्षात आम्ही पाहिलं की गव्हर्नमेंटनी खूप सारे रिलॅक्सेशन दिलेले आहेत. बिल्डिंग बायलॉज खूप छान केलेले आहेत, किंवा ते जे काही प्रॉब्लेम्स होते त्यांना इंडस्ट्रीजला यायला नागपूरला, ते सगळं त्यांनी सॉल्व केलेलं आहेत. सध्या आम्हाला इंडस्ट्री उघडण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. रेरा रजिस्ट्रेशन किंवा ते GST रजिस्ट्रेशन, ते सगळं काय सोपं केलेलं आहे गव्हर्नमेंटनी. आणि पुष्कळ इंडस्ट्रीज येत आहे आता, कारण की नागपूरची जी लोकेशनल ॲडव्हान्टेज आहे ती खूप छान आहेत. नागपूर म्हणजे ते क्रॉस रोड ऑफ नॉर्थ ईस्ट अँड साऊथ वेस्ट, ते त्याचे क्रॉस रोडवर आहे. इथे रेल रूट आहे, इथे रोड्स आहेत आणि इथे एअरलाईन्स पण आहेत. ते सगळं तिघे पोर्ट आहेत इथे, आणि ड्राय पोर्ट पण केलेलं आहे गव्हर्नमेंटनी. आणि इथे नागपूरला एक मोठा प्रकल्प आहे गव्हर्नमेंटचा, मिहान म्हणून, जिथे त्यांनी एक SEZ केलेला आहे आणि तिथे त्यांनी खूप छान लॉजिस्टिक पण केलेले आहेत. म्हणून ते एरिया जे आहेत ना, नवीन एरियाज, ते खूप छान रीतीने डेव्हलप होत आहे. जी नक्कीच. अग्रवाल सर, हाच प्रश्न तुम्हाला पण, की गेल्या 2.5 वर्षांमध्ये तुम्हाला उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नागपूर बदलल्यासारखं वाटतंय का, आणि नागपूरमध्ये कसे बदल झालेले आहेत उद्योगाच्या क्षेत्रात? उद्योग क्षेत्रात मोठं गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे नागपूर आणि विदर्भमध्ये. नागपूरमध्ये बुटीबोरी 5 स्टार MIDC आहे, त्यात लँड उपलब्ध नव्हती, त्यांनी ॲडिशनल बुटीबोरी केलं आहे MIDCनी फॉर MSMEs, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड लार्ज स्केल इंडस्ट्रीज. इन्फ्रास्ट्रक्चर इज देअर, लँड इज अवेलेबल. वेस्टर्न महाराष्ट्र लाईक पुणे, नाशिक, मुंबई हे सॅच्युरेटेड झालेलं आहे. एनीवन हू वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, सो नागपूर इज द ओनली सिटी नाव. अँड अमरावतीमध्ये आपलं ते कॉटन टू क्लॉथ जे कॉन्सेप्ट आहे, तिथे टेक्स्टाईल पार्क केलेलं आहे. आणि तिथे टेक्स्टाईल पार्क करून देर इज नो लँड अवेलेबल टुडे. दॅट इज वॉट आय नो ऑफ. So there is a lot of investment
इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहे आणि नागपूरचं जे जॉग्राफिकल लोकेशन ॲडव्हान्टेज आहे, बिंग सेंटर ऑफ द कंट्री, सप्लाय चेन मॅनेजमेंट इथे फार छान होऊ शकत आहे आणि लॉट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊसिंग इज कमिंग इन. समृद्धी महामार्ग झालेला आहे. वी आर कनेक्टेड टू मुंबई डायरेक्टली बाय रोड, तो जिसमें टाइम काफ़ी कम लगता है. यहाँ से नागपुर से मुंबई और वेस्टर्न महाराष्ट्र पूरा कनेक्ट हो रहा है. तो 2.5 साल में भी जो हुआ है, मुझे ऐसा लगता है कि वो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, एंड वी कैन सी नागपुर रियली फ्लरिशिंग एज अ इंडस्ट्रियल हब ऑफ महाराष्ट्र इन फ्युचर. नक्कीच पिक्चर अभि बाकी असं सर म्हणाले. तर असा गेम चेंजर प्रकल्प नक्की कोणता असेल, काय वाटतं तुम्हाला खरे सर? नागपूरमध्ये काय आहे की हा खूप जुना एरिया आहे. नागपूर 300 वर्षाची हिस्ट्री आहे याची. आणि इथे इतवारी, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी असे 7 ते लोकेशन्स होते, नोड्स होते. तिथे आठवडी बाजार लागायची तिथे. आणि जे लोक आहे लोकल ते इथे येऊन त्यांचे जे काही ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे ते सेल करायचे. आता काय झालं, इतवारी एरिया खूप कंजेस्टेड झाला आणि गव्हर्नमेंटने एक स्कीम काढलेली होती की तुम्ही डिकंजेस्ट करा याला एरियाला, नवीन एरिया डेव्हलप करा. म्हणून त्यांनी काय केले की कलमना म्हणून एक ऑलरेडी एक मार्केट आहे, तिथे पण रेल कनेक्टिव्हिटी आहे आणि त्याला लागून एक नवीन मार्केट स्पेस त्यांनी यांना दिली इतवारी किराणा मर्चंटला. आणि ते एक 17 एकरचा एक नवीन एरिया येत आहे जिथे 16 लाख स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन आहे आणि जे सगळं काही कंजेस्टेड एरिया इथे येणार. तर गव्हर्नमेंटनी खूप छान ॲक्शन घेतलेली आहेत आणि लँड सबसिडाईज रेटमध्ये दिलेली आहेत. आणि गडकरी साहेबांना खूप सपोर्ट केलेला आहे आम्हाला की दे लवकर दे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स अँड ऑल सँक्शन्स वे आर गिवन. तो that project is going to be one of the game changer for Nagpur. At the same time, 2.5 साल में we have seen that नागपूर में there was a rise of housing requirement. तर आता इथे खूप मोठे लोक आलेले आहेत, टाटा आलेली आहेत, गोदरेज आले आहेत, त्यांनी नवीन टाउनशिप्स क्रिएट केलेली आहेत आणि समृद्धी मार्गला लागून 4 नवीन टाउनशिप्स येत आहे. करमचंद आहेत, त्याच्यामध्ये कल्पतरू आहेत, त्याच्यामध्ये टाटा आहेत आणि त्याच्यामध्ये गोदरेज आहे. ते आम्हाला खूप इन्व्हेस्टमेंट्स भेटत आहे इथे आणि नवीन एरियाज खूप छान डेव्हलप होत आहे. नक्कीच. तर माझा हाच प्रश्न तुम्हाला असेल की आपल्याला नागपूरमधला उद्योग क्षेत्रातला असा कोणता प्रोजेक्ट वाटतो की जो येणाऱ्या काळामध्ये गेम चेंजर ठरेल? आणि सतत असं म्हटलं जात होतं की नाही विदर्भ मागास आहे, विदर्भ मागास आहे. मात्र ही विदर्भाची ओळख आता जवळपास पुसण्याचे प्रयत्न सुरूच झालेले आहेत. पण असा कोणता प्रकल्प ठरेल ज्यामुळे विदर्भ हा अगदी बदलून जाईल, त्याचा चेहरा मोहराच बदलून जाईल? देखिए, दैट गेम चेंजर इज द समृद्धि महामार्ग. समृद्धि महामार्ग जैसे आज तुमचं जे टायटल आहे गाथा विदर्भाची विकासाची आणि समृद्धीची, तो जो समृद्धीची गाथा है इट विल स्टार्ट फ्रॉम दिस समृद्धि महामार्ग. और मेरे को ऐसा लगता है वहाँ का वर्ड यहाँ और यहाँ का वर्ड वहाँ हुआ है. और समृद्धि महामार्ग से जो कनेक्टिविटी जो वेस्टर्न महाराष्ट्र के साथ और दूसरी सिटीज़ के साथ बढ़ी है, उसके कारण लॉजिस्टिक्स, वेयरहाउसिंग, सप्लाई चेन डेवलपमेंट एंड इंडस्ट्रियलाइजेशन, टूरिज़्म, हर चीज़ में उसका बहुत अहम रोल रहने वाला है. और पर्टिकुलरली इंडस्ट्री आज मे बी वी आर नॉट the major consuming centers, but being centrally located, now with Samruddhi Mahamarg we are connected to the consuming centers, so we can produce here and we can sell over there. तो ये जो concept है उसके अंदर the game changer is going to be the Samruddhi Mahamarg, and because of which आपण नंतर पुढे पाहू कसं हे क्षेत्र डेव्हलप होणार आहे. आणि मेजर इन्व्हेस्टमेंट्स
is going to come in warehousing, logistics, cold storage, and industries over here. And अभी आपने ये भी देखा होगा कि जो क्षेत्र, जो सिटी छूट गई थी, उन्होंने भी ये मांग की है कि समृद्धि महामार्ग से हमको कनेक्ट किया जाए, जैसे एक्सटेंड किया जाए समृद्धि महामार्ग को। अभी गोंदिया भंडारा तक एक्सटेंड हो रहा है। हो. तो ये समृद्धि महामार्ग इज गोइंग टू लीड द वे टू समृद्धी. तर समृद्धी महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी वाढलेली आणि त्यामुळे जे कन्झ्युमर्स आहेत त्यांच्यापर्यंत इथे निर्माण होणाऱ्या गोष्टी खूप आपण म्हणू शकतो इझी वेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे मुंबई ही जवळ आल्यासारखं झालेलं, कारण की तिकडे सर्वाधिक कन्झ्युमर्स आहेत आपण म्हणू शकतो. तर हां सर बोला. जसं तुम्ही सांगितलं की हो. कनेक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आणि याच्यामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ म्हणजे किंवा मॅन मटेरियलच्या मुवमेंटमध्ये आता नागपूरला जी मेट्रो रेल झालेली आहे ते तुम्हाला कामठीपासून अप टू बुटीबोरी ते आहे कनेक्टिव्हिटी. ते जे काही एम्प्लॉईज आहे ते दे कॅन मूव्ह अराउंड इन दिस मेट्रो रेल. भंडारा टू दिस हिंगणा, ऑल दोज थिंग्स आर कनेक्टेड. आणि वन मोर थिंग गडकरी सर ने स्टार्ट किया है, मेट्रो रेल फॉर वर्धा, मेट्रो रेल फॉर अकोला, अमरावती, जिथे लहान इंडस्ट्रीज आहे पण त्यांना ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी नाही आहेत, कारण की ते रेल कनेक्टिव्हिटी नव्हता आत्तापर्यंत अमरावतीला. नाव ती कनेक्टिव्हिटी क्रिएट केलेली आहेत आणि रेल मुवमेंट सुरू केलेलं आहेत. तर रेल मुवमेंटमध्ये त्यांनी 2-3 वॅगन असं ठेवलेलं आहेत, ते कोल्ड स्टोरेज टाईप वॅगन आहेत. ते त्याच्यामध्ये ते व्हेजिटेबल्स घेऊ जाऊ शकतात किंवा ते मेडिसिन्स घेऊ शकतात, सगळं काही ट्रान्सपोर्ट करू शकतात. अकोलाला, अमरावतीला, भंडाराला, गोंदियाला, हे सगळं काही ते चौतर्फे डेव्हलपमेंट होणार आहे नागपूरच्या जेव्हा हे सगळं काही स्टार्ट होणार. आणि ते त्यांची स्टार्ट केलेलं आहे, कारण की रेल्वे ट्रॅक आहे सध्या त्यांच्याकडे, पण त्यांना फक्त जे बोगीज आणि ट्रेन्स हवं ते त्यांनी ऑलरेडी क्रिएट केली आहे. त्यांनी स्टार्ट पण केलेली आहे दोन ठिकाणी, अमरावतीची आणि वर्धाची त्यांनी स्टार्ट पण केलेली आहेत. तर मला वाटतं की कनेक्टिव्हिटी एक खूप मोठा रोल प्ले करतात, कारण की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये. जी 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 एक खूप छान मुद्दा तुम्ही मांडला खरे सर. मोठे मोठे उद्योग किती येतात यापेक्षाही जे छोटे छोटे उद्योग करणारी लोक आहेत ते जेव्हा मोठे होतात तेव्हा खऱ्या अर्थाने तो परिसर विकसित होतो. तिथल्या छोट्या मुलांची, छोट्या माणसांची, कॉमन मॅनची जेव्हा वृद्धी होते त्यावेळेस त्या परिसराची आपोआपच वृद्धी होते. तर हा जो कॉमन मॅन आहे, जो कॉमन मॅन उद्योग करू पाहतोय, छोटे उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, त्यांना कशा पद्धतीने शासनाकडनं पाठबळ दिलं जातंय, दोघांनी याचं उत्तर द्या. आधी आपण द्या अग्रवाल सर. देर आर लॉट ऑफ पॉलिसीज, incentives for MSMEs and entrepreneurs. स्टार्टअप्स के लिए स्टेट गवर्नमेंट और सेंट्रल गवर्नमेंट दोघंही फार ॲग्रेसिव्ह आहे आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी पण दोघंही सरकार, राज्य सरकार आणि सेंट्रल गवर्नमेंट आर ॲग्रेसिव्ह. सो टू सेटअप or start a new industry or to encourage entrepreneurship, government is favorable, infrastructure is ready. It is just that the entrepreneur needs a little push, maybe from the family or from friends or the society. Society is playing its role. Society is acknowledging startups, acknowledging entrepreneurship, but थोड़ा एक बैकफुट जो यहाँ पे आता है वो एक हिम्मत का आता है. अगर हिम्मत दिखाई तो स्काई इज़ द लिमिट एंड गवर्नमेंट इज़ वेरी फेवरेबल एंड देर आर NGOs ऑल्सो, देर आर इन्वेस्टर्स, एंजल इन्वेस्टर्स जो स्टार्टअप को पिकअप कर लेते और अपना इन्वेस्टमेंट एंजल इन्वेस्टर बन के आते हैं. तो इफ़ यू हैव एन आइडिया, यू हैव अ कॉन्सेप्ट, सो आई एम श्योर स्काई इज़ द लिमिट and entrepreneurs should go for it, and instead of going in for a job they should choose to be the employment giver rather than being an employee himself. छोट्या उद्योगांना कसं पाठबळ दिलं जातंय?
एक आहेत की एक मोठा उद्योग अकेला सर्वाइव्ह नाही कर सकता, त्याला लहान उद्योग पण पाहिजे, कारण की त्यांची जी एन्सिलरी युनिट्स असतात ते त्यांना सप्लाय करतात, लहान पार्ट्स, लहान सपोज पॅकेजिंग प्रोडक्ट्स आणि काय किंवा त्याला काहीतरी लागतात जे मटेरियल स्मॉल इंडस्ट्रीज प्रोड्यूस करतात. सध्या मी काय बघितलेलं आहे की पिछले 5-7 वर्षात लोकांची थिंकिंग चेंज झाली आहे. लॉकडाऊन नंतर लोकांना गव्हर्मेंटला जॉब मागायला नवं, त्यांनी स्वतःचा व्यापार करावा किंवा त्यांना स्वतः एंटरप्रेन्योर बनावा ह्याची एक इच्छा जागलेली आहे लोकांना. आणि ती आहे बिकॉज देर इज ए पॉलिटिकल सपोर्ट अँड विल. ते सगळं लोकांनी ह्यांच्या हेच विचार करावा की आम्ही कसं लोकांना जॉब एम्प्लॉयमेंट द्यावा. आणि सध्या गव्हर्मेंटनी काय केलेलं आहे, त्यांनी स्मॉल इंडस्ट्रियल एरियाज पण डेव्हलप केलेले आहेत. आता जे नवीन बुटीबोरी इंडस्ट्रियल एरियात आहेत जे दीपेननी सांगितलं, तिथे लहान इंडस्ट्रीज पण आहेत. तो गव्हर्मेंटने तर जे काय करायचं होतं ते केलं, पण आता आम्ही लोकांची जिम्मेदारी आहे की आम्ही तिथे लोकल स्मॉल इंडस्ट्रीज घेऊन यावं. ॲट द सेम टाईम मिहानमध्ये एक बोईंगच्या जे सर्व्हिस स्टेशन आहेत एअर इंडियाच्या, आणि तिथे TASL पण आहे, जे टाटा आहेत. आम्ही काही काम केलेलं आहे त्यांच्यासाठी आर्किटेक्चरल वर्क, आणि ते पण प्लेन्सचे पार्ट बनवतात. आणि आता मे बी 2-3 वर्षात ते हेलिकॉप्टर पण बनवणार इथे नागपूरमध्ये. ते खूप रॅफेल पण आहे तिथे रिलायन्सचा. ते सगळं काही इंडस्ट्री येत आहे आणि त्याला एन्सिलरी स्पेसेस वाटतात. म्हणून जे काही दीपेननं सांगितलं होतं की आम्हाला ते लहान इंडस्ट्रीयल प्लॉट्स पाहिजे हिंगणामध्ये मिहानमध्ये पण ते एक रिक्वायरमेंट आहेत. नक्कीच. आणि जेव्हा हे छोटे उद्योग मोठे होणार तेव्हाच बदल होणार. सर बोला. Also to add, funding from banks, from financial institutions is made much easier for MSMEs and small industries. Unsecured loans are being provided. So financial support is also there for budding entrepreneurs, and they just have to pen down their ideas. They will get finance, they will get skill development, skilled workers, and they should just move ahead. Funding एक मेजर चैलेंज होता पहले, लेकिन आज ड्यू टू इंटरवेंशन ऑफ द गवर्नमेंट एंड ॲज खरे साहेब राईटली सेड देर इज पॉलिटिकल विल, तो त्याच्यामुळे फंडिंग इझी झालेली आहे आता. सो दॅट इज अ गुड सपोर्ट फॉर स्मॉल इंडस्ट्रीज. आता नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती टेक्स्टाईल पार्कचं पायाभरणी केलेली आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तिथेच सगळ्या गोष्टींची सुरुवात होणार आणि तिकडूनच एक्सपोर्ट होणार. ते एक मोठं हब असेल. तर त्यामुळे विदर्भाच्या विकासामध्ये कसा बदल होईल आणि विदर्भ हा जगाच्या नकाशावर ठासूनपणे दिसू शकेल का अमरावती टेक्स्टाईल पार्क किंवा मिहान अशा मोठ्या प्रकल्पांमुळे? ती गव्हर्नमेंटने तिथे एक मोठं टेक्स्टाईल पार्क केलेलं आहे. तिथे रेमंड्स पण आलेला आहे सध्या. रेमंड्सची मोठी फॅक्टरी आहे तिथे. तिथे त्यांनी एक पॉवर प्लांट पण केलेला आहे इंडिया बुल्सनी, आणि खूप छान रीतीने डेव्हलप केलेला आहे तो इंडस्ट्रियल पार्क. आणि तिथे आम्ही बघितलेलं आहे पर्सनली. तिथे लहान प्लॉट्स पण आहे एन्सिलरी युनिट्ससाठी. तर पुष्कळचे एन्सिलरी युनिट्स येत आहेत, लाईक डाय फॅक्टरीज, देन दे आर कलरिंग वन, देन दे हॅव पॅकेजिंग प्रोडक्ट्स. सो ऑल दीज इंडस्ट्रीज आर ऑल्सो कमिंग अप देअर. कारण की तिथे ना स्मॉल प्लॉट्स आहे, लहान प्लॉट्स असल्यामुळे तिथे लोक घेऊ शकतात आणि लहान इन्व्हेस्टमेंटमध्ये ते उद्योग सुरू करू शकतात तिथे. आणि गव्हर्नमेंट खूप सोय केलेली आहे, खूप इझी केलेलं आहे सगळं काही. आणि 2.5 वर्षात ते काफी डेव्हलपमेंट झालेलं आहे तिथे पण. जी. बऱ्याचदा पॉलिटिकल विल हा खूप महत्त्वाचा मुद्दा ठरतो या सगळ्या गोष्टींमध्ये. करायचं तर असतं, सगळं समोर असतं, पण पुश मिळत नाही कुठून तरी. पण गेल्या काही वर्षात अनेक अशा गव्हर्नमेंटने पॉलिसीज आणलेल्या आहेत ज्यामुळे स्टार्टअप तुम्ही करू शकता, तुम्हाला चांगलं फंडिंग होतं. तर तुम्ही काय सांगाल या पिढीला की तुम्ही कशा पद्धतीने या सर्व गव्हर्नमेंट स्कीम्सचा वापर करून घ्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि अर्थात विदर्भाच्या फायद्यासाठी?
बिफोर आई कम टू दिस क्वेश्चन ऑफ योर्स, मैं जो अमरावती हो. टेक्सटाइल पार्क का तुम्ही म्हणत होतं, आई वॉन्ट टू ॲड, देखिए वैल्यूड एडिशन इज की and agro based value addition is key for development of the region and to develop the buying power of the farmers. व्हॅल्यू ॲडिशन झालं तरी किसानला जास्त भाव मिळू शकतात. कॉटन प्रोड्युसिंग हब आहे विदर्भ. कॉटन प्रोड्युसिंग हब असल्यामुळे याचं कॉटन वी वेर डिपेंडेंट ऑन अदर स्टेट्स टू बाय आर कॉटन अँड दे यूज टू मेक क्लॉथ ऑफ इट अँड देन ते व्हॅल्यू ॲडिशन ते त्यांच्यासाठी घेत होतं. बट नाव विथ दिस टेक्स्टाईल पार्क ॲट अमरावती हे कॉन्सेप्ट असं आहे की कॉटन टू क्लॉथ जे व्हॅल्यू ॲडिशन आहे ते आपलं विदर्भमध्ये झालं पाहिजे. आणि तिथे कॉटन घेऊन कपड़ा बना के उसको मार्केटिंग करना और उसको सेल करना, वो वहाँ टेक्सटाइल पार्क में पूरा हो सकेगा. और उसके अंदर छोटी से बड़ी यूनिट, स्पिनिंग मिल से लेके कॉटन प्रोड्यूसिंग मैन्युफैक्चरिंग यूनिट्स सब वहाँ पे लगेगी. और इसके अंदर एज फार एज क्लॉथ इंडस्ट्री इज कंसर्न, इट इज़ गोइंग टू बी a revolution in Vidarbha. And now coming to your second question about startups and government support, political will. Political will is established. Startups are being promoted, startups are being supported. People need to come out and get into the league of it. आणि जे पॉलिसीज आहे, आता आज कोई स्टूडेंट है, कल वो पास आउट हुआ और वो ही इज़ इनटू द फील्ड मे बी फॉर जॉब और फॉर हिज ओन वर्क. तो पॉलिसीसाठी त्यांना पॉलिसी कळत नाही की काय पॉलिसी आहे, काय बेनिफिट आहे. तो फॉर दॅट दे कॅन यूज एक्सपर्ट कन्सल्टंट्स और जे इंडस्ट्री असोसिएशन्स आहे, जैसे आमचा आहे नागपूरमध्ये VIA आहे, दे आर डिफरंट असोसिएशन्स. MIDC हिंगणामधील युनिट काढायचं असेल तर MIA आहे, बुटीबोरीमध्ये काढायचं तर बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन आहे. सगळं जगह देर आर इंडस्ट्री असोसिएशन्स. सो द बडिंग एंटरप्रेन्योर शुड विजिट द असोसिएशन्स ऑफिस and discuss with them. So the associations and their members and the executive committee is there and the staff is there to support it. तो point ये आता है कि how to start, where to start. I always faced this problem when I was studying. बहुत सारा कोर्स पढ़ने का रहता था तो कुछ भी नहीं पढ़ते थे कि कहाँ से शुरू करेंगे. 3 दिन में कंप्लीट कुछ भी नहीं होने वालेगा, इसलिए कुछ भी मत पढ़ो. तो वैसा एक सिचुएशन एंटरप्रेनर के साथ आता है. तो वे फॉरवर्ड है इंडस्ट्रीज एसोसिएशन का सपोर्ट लेना और थोड़ी पढ़ाई करना, मतलब टू गो थ्रू द पॉलिसीज़ एंड इंडस्ट्री एसोसिएशन मेंबर्स विल सपोर्ट देम. तो उसके आगे का रास्ता आसान हो जाता है. और there is DIC office over here, MIDC office over here. So they can visit those offices also. And everything is on net now. Every policy. If you just put in key, I want to start this industry in Maharashtra, what is the government policy and what is the support government is going to extend me, you will get all right up over there. So they can take support of computerization, net, digital, they can take support. And as well as they can physically take support from the associations. So it will help them to move forward for their effective execution of their startups and avail the best policies in their interest. नक्कीच. तुम्हाला पण यावर काही सांगायला आवडेल का? या हे काय असतात की तुम्ही जेव्हा एक इंडस्ट्रीज करतात इथे नागपूर आणि विदर्भमध्ये खूप लोक ते बाहेरून येतात, हैदराबाद, बँगलोर, दिल्ली, तिथून येतात. त्यांना सगळ्यांना एंटरटेनमेंट पाहिजे. नागपूरमध्ये जवळपासमध्ये आम्हाला टायगर रिसोर्ट्स आहे, पुष्कळ टायगर रिसोर्ट्स आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की 2.5 वर्षात
खूप सारी नवीन हॉटेल्स येत आहे नागपूरमध्ये. रॅडिसन होता तिथे, देन सन अँड सँड आला, दिस नवीन नाव आहे त्याचं. आता तिथे जिंजर आला आणि 10-15 मोठं हॉटेल येत आहे नागपूरमध्ये. तुम्ही बघितलं असेल ISCL टाटा, दे हॅव साइंड वन न्यू एग्रीमेंट फॉर विवांता अँड ॲट द सेम टाईम जिंजर. तर नवीन हे येत आहे. ॲट द सेम टाईम तुम्हाला मॉल्स हवे, नवीन मॉल्स येत आहे आणि त्याला गवर्नमेंट पण काफ़ी सपोर्ट कर रही है कि आप दीजिए, गवर्नमेंट लैंड दे रही है, सब्सिडाइज रेट पे दे रही है. ते सगळं होत आहे आणि 2.5 वर्षात काफ़ी डेव्हलपमेंट झालेलं आहे तिथे नागपूरमध्ये. नक्कीच. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळतोय का? भूमिपुत्राला न्याय मिळतात कारण की त्यांना एम्प्लॉयमेंट पाहिजे ना सगळ्यांना. आणि जे काही नवीन युनिट्स येत आहेत त्यांना लोक पाहिजे. ते सगळं काही ते इम्पोर्ट नाही करू शकत. तर इथले लोक त्यांना स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना एम्प्लॉय करणं हे त्यांचा मेन मुद्दा असेल. आणि ते करतात तसं. इथे 2-3 नवीन युनिट्स आहेत स्किल डेव्हलपमेंटचे. ते हॉटेल्सचे जे रिक्वायरमेंट आहे ते वेटर्सचे किंवा त्यांना ट्रेन करतात, कुक्सला ट्रेन करतात. हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग सेंटर्स आहेत, एअरलाईन्स ट्रेनिंग सेंटर्स आहेत. पुष्कळचे नवीन उद्योग आलेले आहेत तिथे स्किल डेव्हलपमेंटचे. तर ते आहेत आणि त्यांना लोकल लोक पाहिजे कारण की त्यांना इम्पोर्टेड लोक नवं. बरोबर. एंड ऑल्सो अभी रिसेंटली 3 दिन पहले आपने देखा होगा, नोटिस किया होगा, तो जो मिहान के प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स थे उनको उनका कंपनसेशन नहीं मिल रहा था और उनका रिहैबिलिटेशन प्रोग्राम इफ़ेक्टिवली इम्प्लीमेंट नहीं हो रहा था. अभी 3 दिन पहले देवेंद्र जी ने उनको लगभग 14,000 करोड़, इफ़ आई एम नॉट मिस्टेकन, 14,000 करोड़ की राशि उनमें डिस्ट्रीब्यूशन का उन्होंने किया है. तो भूमिपुत्राला न्याय मिळत आहे. नक्कीच. तर या सर्व गोष्टींमुळे अर्थातच विदर्भाचा विकास झाला, होतोय आणि होतच राहणार. यासह तुम्ही दोघं पण या चर्चासत्रामध्ये सामील झालात आणि विदर्भ कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हे एक विजन आम्हाला दिलं, त्यासाठी दोघांचेही धन्यवाद. MSRDC प्रस्तुत आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आयोजित गाथा विदर्भाची, विकासाची आणि समृद्धीची या कार्यक्रमामध्ये आपण ब्रेकनंतर पुन्हा एकदा आलेलो आहे. आता आपण उद्योगासंदर्भात चर्चा केली. उद्योग विदर्भाला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहेत या संदर्भात आपण मान्यवरांचे विचार ऐकलेले आहेत आणि जी युवा पिढी या उद्योगांना पुढे घेऊन जाणार आहे त्या युवा पिढींचे सुद्धा काही प्रश्न आहेत. माझे सहकारी असोसिएट प्रोड्युसर प्रशांत सागवेकर विद्यार्थ्यांमध्ये आहेत. त्यांचे प्रश्न काय आहेत मान्यवरांसाठी ते आपण पाहूयात. सर. नक्कीच तेजल, या उद्योग क्षेत्राला वाहिलेलं हे चर्चासत्र आहे आणि विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक उद्योग गेल्या 2.5-3-4 वर्षांच्या काळामध्ये तयार झाले आणि या उद्योगांमुळं इथली जी तरुण पिढी आहे त्यांना एक आशेचा किरण दिसला. आपल्याला इथल्या उद्योगांमध्येच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, इथल्या उद्योगांमध्येच आपण व्यवसाय उभारू शकू, अशा पद्धतीचा एक विश्वास या पिढीमध्ये आता आपल्याला दिसायला लागलेला आहे. माझ्यासोबत आजची तरुण पिढी आहे, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया की आत्ता या विषयाच्या अनुषंगानं त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत. कोणाला, हां, तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. सर नमस्कार, माझे नाव शुभम मोंड्या. माझा प्रश्न आहे खरे सरांना, विदर्भा उद्योगातून कोणता रोजगार तयार होत आहे? ते नवीन इंडस्ट्रीज जे येत आहे ते मिहानसाठी, मिहानचे एन्सिलरी इंडस्ट्रीज जे काही MROसाठी ते तिथे एम्प्लॉयमेंट मिळणार किंवा लॉजिस्टिकला पुष्कळ एम्प्लॉयमेंट्स मिळणार इथे. उद्योगमधून मिळणाऱ्या संधी, नोकऱ्यांच्या संधीसाठी काय प्रयत्न केले पाहिजे? तर उद्योगांमधून ज्या संधी मिळत आहेत त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे की त्या संधी त्यांच्या समोर येतील? देखिए, उद्योग में संधि जैसे इट ऑल डिपेंड्स. अभी कुछ महिला NGOs है, कोऑपरेटिव्स है जो पापड़ अचार बनाते हैं, तो उनके लिए गवर्नमेंट सपोर्ट है, उनके लिए फंडिंग सपोर्ट है.
उनके लिए मार्केट बेस्ड सपोर्ट है। अभी आज मैं चर्चा और सत्र देख रहा था, तो एक चर्चा सत्र में प्रशांत पवार जी ने बताया कि वर्धा में वो अचार बनता है फिश और प्रॉन्स का, जो दुबई तक एक्सपोर्ट होता है। तो आप कौन सा प्रोडक्ट बनाना चाहते हैं, उसके लिए संधि हर प्रोडक्ट के लिए, हर सेक्टर के लिए, हर सेगमेंट के लिए अवेलेबल है, सपोर्ट अवेलेबल है। आपको आइडेंटिफाई करना है कि आप किस क्षेत्र में काम करना चाहते हैं, और आप लोकल एसोसिएशन के मेंबर से या उनके ऑफिस में इंटरैक्ट कीजिए। आपको पूरी जानकारी, पूरा सपोर्ट, आप जो बनाना चाहते हैं, आप जिस क्षेत्र में काम करना चाहते हैं, उसकी पूरी जानकारी आपको उपलब्ध करा के 100% दी जाएगी। नक्कीच सर. अजून कोणाला प्रश्न? हां, एक मिनिट. सर, जैसे हम देखते हैं कि हमारे नागपुर में संतरे का उत्पादन बहुत होता है, तो लास्ट टाइम गडकरी साहब ने भी एक योजना लाई थी बांग्लादेश में, उन्होंने फ्रूट सप्लाई किया था ऑरेंजेस। वैसे सर हमारे जो विदर्भ में अदर सेक्टर्स है, उसमें जो हम फ्रूट होते हैं उसको डेवलपमेंट यानी उसका जो मार्केट के लिए बनाने के लिए हम क्या कोशिश कर सकते हैं, हमारी गवर्नमेंट क्या योजना ला सकती है सर? गवर्नमेंट बहुत लार्जली और एग्रेसिवली एग्रो बेस्ड प्रोसेसिंग यूनिट्स और वैल्यू एडिशन को सपोर्ट कर रही है। ऑरेंज, नागपुर इज़ नोन एज ऑरेंज सिटी, तो ऑरेंज बेस्ड अभी मिहान के अंदर पतंजलि ने एक बहुत बड़ा यूनिट रामदेव बाबा ने वहाँ पे लगाया है ऑरेंज प्रोसेसिंग के लिए। तो नोगा एक प्लांट था जो कुछ समय चलने के बाद अभी बंद है, लेकिन उसको भी रिवाइव करने के लिए गवर्नमेंट इज़ थिंकिंग अबाउट इट। तो एग्रो प्रोसेसिंग और वैल्यू एडिशन बहुत ज़रूरी है, और इसको गवर्नमेंट बहुत स्ट्रांगली इसको फॉरवर्ड ले जाने के लिए गवर्नमेंट तैयार है। इसमें अगर कोई एग्रो प्रोसेसिंग यूनिट लगाना चाहता है और उसके पास कुछ आइडियाज़ है, तो देयर इज़ लॉट ऑफ सब्सिडीज़ अवेलेबल फ्रॉम एग्रीकल्चर डिपार्टमेंट, बाय स्टेट गव्हर्नमेंट ऑल्सो अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल्सो. सर, माझं नाव विजया कुंडा आहे आणि माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील युवकांनी कशा पद्धतीने म्हणजे उद्योगाच्या संधी म्हणजे कोणत्या पद्धतीने म्हणजे ते करू शकतात, काही त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करू का सर? रूरल, कोई भी स्टेट इज़ नॉट अ डेवलप्ड स्टेट अनलेस द रूरल एरिया इज़ डेवलप्ड। एंड रूरल एरिया इज़ डेवलप्ड का मतलब ये है कि रूरल में जॉब अपॉर्चुनिटीज़ और इंडस्ट्री अपॉर्चुनिटीज़ अगर रूरल में नहीं है तब तक वो डेवलप नहीं कहलाता है। रोड इंफ्रास्ट्रक्चर और कनेक्टिविटी इज़ अ की टू दैट डेवलपमेंट। तो अभी आप देखेंगे कि जिस तरीके से समृद्धि महामार्ग है और भी जो नेशनल हाईवेज़ वगैरह बन रहे और कनेक्टिविटी बढ़ रही है, तो उसके अंदर कनेक्टिविटी के कारण रूरल के अंदर आपके गांव में वहाँ पे अपॉर्चुनिटीज़ वहाँ पहुँचाई जा रही है। अब वो अपॉर्चुनिटीज़ जो वहाँ पहुँच रही है उसको किस तरीके से व्यवसाय के तौर पे ट्रेड के माध्यम से या इंडस्ट्री के माध्यम से या जॉब के माध्यम से ये कैसा उसको अवेल करना, ये उस इंडिविजुअल पर्सन पे या उसके उस ग्रुप ऑफ पर्सन के ऊपर डिपेंड करेगा। लेकिन मैं आपको ये ज़रूर बता सकता हूँ कि जो एरियाज़ नॉन कनेक्टेड थे, जिनके पास पहुँच नहीं सकते थे, वहाँ कनेक्टिविटी आ रही है। शहर जनरली ऐसा माना जाता है कि रूरल से अर्बनाइजेशन की तरफ लोग पलायन करते हैं और अपॉर्चुनिटीज़ सिटी में ही मिलती है, लेकिन ये बात सही नहीं है। अभी अपॉर्चुनिटीज़ विलेजेस तक पहुंच रही है। रूरल डेवलपमेंट का अपना एक एजेंडा है गवर्नमेंट का, जिस पे कार्य हो रहा है, काम हो रहा है, और अपॉर्चुनिटीज़ आपके दरवाजे तक पहुंच रही है। उसको अवेल करना और उसके अंदर उसका बेनिफिट उस क्षेत्र के डेवलपमेंट के लिए और अपने काम के लिए कैसा लेना, वो आपके ऊपर है। और उसमें मैं फिर रिपीट करूँगा कि आपके एरिया में भी देयर वुड बी ट्रेड एंड इंडस्ट्री एसोसिएशंस। आप अगर कोई भी कॉन्सेप्ट या कोई आइडिया आपके दिमाग में आता है तो आप असोसिएशन के लोगों से डिस्कस कीजिए, वो आपको जरूर मदद करेंगे। नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा तेजल आता सरांच्या बोलण्यातून आला की मुलांना किंवा तरुणांना
नोकरीची संधी किंवा व्यवसायाची संधी घरात बसून मिळणार नाही, तर तिला त्या संधीपर्यंत या मुलांना जावं लागेल. कारण आज फील्ड्स सगळी वास झालेली आहेत, मोठी झालेली आहेत, आणि रोजगार व्यवसाय करायचा असेल तर स्वतः प्रयत्न करावे लागतील. आणि ह्या सगळ्या इंडस्ट्रीज जर एक्सप्लोअर करू शकले तर मला असं वाटतं की तिथपर्यंत हे निश्चितपणाने पोहोचू शकतील. आता पुढची सूत्र मी तेजल नागरे यांच्याकडे सोपवतो. तर उद्योग म्हटलं की इलेक्ट्रिसिटी हे इक्वेशन असतंच. तर बऱ्याचदा अफोर्ड होत नाही लोकांना किंवा उद्योगपतींना किंवा जे पण आलेले आहेत त्यांना ते अफोर्ड होत नाही. तर त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटने काय काय गोष्टी केलेल्या आहेत सर्व इलेक्ट्रिसिटी संदर्भातल्या? Electricity tariff is always been a challenge for the present industries and the new coming industries also. विदर्भ ये प्रोड्यूसर है इलेक्ट्रिसिटी का. आप देखेंगे मैक्सिमम पावर प्लांट्स विदर्भ में है, चंद्रपुर में, कुराडी में है. तो कोल बेस्ड पावर प्लांट्स, यहाँ कोल रिच एरिया है तो पावर प्लांट्स यहाँ पर है. लेकिन यहाँ बिजली रीजनेबल दाम में मिले इसके लिए इलेक्ट्रिसिटी ड्यूटी वेवर पिछली गवर्नमेंट यानी जो 2014-19 में गवर्नमेंट थी भाजपा की, देवेंद्र जी मुख्यमंत्री थे, उन्होंने इलेक्ट्रिसिटी वेवर यहाँ पे विदर्भ में इंडस्ट्री को दिया था. लेकिन 2019 में जब महाविकास आघाड़ी की गवर्नमेंट आई उन्होंने वो वेवर को बंद कर दिया. कंपटीशन में यहाँ की इंडस्ट्री पीछे हो गई. लेकिन महायुति की गवर्नमेंट आई तो देवेंद्र जी ने वापस वो वेवर को चालू किया है. और सिर्फ चालू नहीं किया है, रिट्रोस्पेक्टिवली जो जिस समय 2.5 साल बंद रहा है उसका भी उनको रिम्बर्समेंट हो इंडस्ट्री को, वो व्यवस्था उन्होंने करी है. तो दिस इज अ ह्यूज बूस्ट टू द इंडस्ट्री एंड टू एड्रेसिंग द पावर टैरिफ डिस्पैरिटी अमॉन्ग विदर्भ एंड एडजॉइनिंग स्टेट्स लाइक छत्तीसगढ़ एंड मध्य प्रदेश. सो इस तरीके के स्टेप्स गवर्नमेंट उठा रही है जो पॉजिटिव है और सपोर्टिव है इंडस्ट्री के लिए और टॅरिफ इश्यूज को ॲड्रेस कर रही है. नक्कीच. म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये वाढ व्हावी, त्या निमित्ताने विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती व्हावी यासाठी सरकार खूप प्रयत्न करत असल्याचं या दोन्ही मान्यवरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर MSRDC प्रस्तुत आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आयोजित गाथा विदर्भाची, विकासाची आणि समृद्धीची या कार्यक्रमामध्ये या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय.